फ्रेंड्स गावाकडचे त्यांना माहिती आहे ते काय वाजवत आहे. तर फ्रेंड्स आम्ही एन्जॉय करत आहे ठिकाणी सौरव जोशीचा ब्लॉग पाहू शकतो सकाळी सकाळी. तर फ्रेंड्स आम्हाला एक चॅलेंज मिळालेलं आहे, जसं की आज नागपंचमी आहे ना. या ठिकाणी चालू आहे पूजा आता वारुळाची. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स आजचे आहे 17 ऑगस्ट. तर आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी. तर सर्वांना माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला श्रावण सोमवाराच्या आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर फ्रेंड्स आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे. 9:30 झालेले आहेत आणि या ठिकाणी अभ्यास वगैरे करत होतो. तर आता जायचं आहे यशच्या इथं जेवण करायसाठी. फ्रेंड्स आता इथं उभं होतं थोडं बाहेर, तर तिथं बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी आवाज येत आहे. थांबा तुम्हाला पण दाखवतो. ते जे घर आहे त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी वाजवणारे आलेले आहेत. फ्रेंड्स गावाकडचे त्यांना माहिती आहे ते काय वाजवत आहे. तर नागपंचमीच्या दिवशी आणि पहिला श्रावण सोमवार म्हणून जे गोंधळी लोक असतात, गोंधळ लोक ते जात असतात घरोघरी आणि त्यांचं ते ढोलकी वगैरे असते ते वाजवतात, गाणं वगैरे म्हणतात ते. तर चला फ्रेंड्स आता जाऊ यशच्या इथं. त्याच्या आधी रूमला लॉक लावून घेऊ. ते कपडे वगैरे फ्रेंड्स इथंच राहू दे, कारण पाण्याचं वातावरण तर काही वाटत नाही आहे सध्या. वातावरण वगैरे फ्रेश एवढं काही नाही वाटत आहे. तर सध्या इथंच राहू दे, रूम इथं जवळच आहे. जर पाऊस वगैरे आला तर लवकर येऊन जाऊ इथं कपडे काढण्यासाठी. तर चला निघूया. तर फ्रेंड्स आज आलो तर यशच्या इथं. तर यश बसून आहे इकडे. तर फ्रेंड्स आम्ही एन्जॉय करत आहे ठिकाणी सौरव जोशीचा ब्लॉग पाहू शकतो सकाळी सकाळी. तर गाईज काकून आमच्यासाठी नाश्ता करून आणला. हे पाहू शकता या काकू यशच्या आई. तर आम्ही आता करत आहे नाश्ता वगैरे. तर गाईज या ठिकाणी यश डाउनलोड करत आहे कॅपकट सॉफ्टवेअर एडिटिंगसाठी. तर गाईज या ठिकाणी पाहू शकता चार्जिंग किती लवकर म्हणजे कमी होत आहे, कारण याला मोबाईल कनेक्टेड आहे चार्जिंगसाठी. आता इथे 80 होती आणि आता 74 आली. एवढा लवकर कशी काय कमी होते पण? आता परफॉर्मन्स मोड लागला ना, आता आणखी होतं. फ्रेंड्स आम्ही जेव्हा चार्जिंग पाहिली होती ना तेव्हा 80 होती, तर आता 80वरून 74 आली, ते पण 2 ते 3 मिनटात 73. तर फ्रेंड्स आम्हाला एक चॅलेंज मिळालेलं आहे, जसं की आज नागपंचमी आहे ना. तर ते जे नाग राहते त्याचा म्हणजे स्केच काढायचा, फोटो काढायचा. तर चला यश काढणार आहे. नागराज काढतं का? तर गाईज याच्यावरती काढायचं आम्हाला नागाचा फोटो. पण या ठिकाणी या पाहू शकता आमचं फर्स्ट इयरचं बुक आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स, अजून पण यशनं सांभाळून ठेवलेलं आहे. तर गाईज या पेजवरती काढायचा आहे नागाचा फोटो. तर या ठिकाणी यश ड्रॉइंग करत आहे सध्या आता. तर गाईज फायनली नागपंचमीचा नाग या ठिकाणी रेडी झालेला आहे. हा पूर्ण यशने काढला स्वतः. डिटेलिंग बाकी आहे का आता? 2026 2K26 लिहून टाका मराठीतल्या नागपंचमी 2026. बस झालं कंप्लीट आता. तर काय ते पाहू शकता फायनल आउटपुट. तर फ्रेंड्स आम्ही जात आहे आता नागदेवताची वारुळाची पूजा करायसाठी. यश, मी आणि यशचे बाबा आहे समोर. तिकडून जाता नाही येणार काय? यश आवाज कर. कसा आवाज कर? आवाज कर ना. पाहता काका हळू. तर या ठिकाणी फ्रेंड्स पाहू शकतो वारुळ आहे. या साईडनं आलो मी इकडून. तर हे या ठिकाणी रूमच्या समोर या ठिकाणी वारुळ आहे. काहीतरी पक्षी आहे वाटते झाडावर. दूरच करा का पूजा? तिथं फक्त अगरबत्ती लावतात. गाईज या ठिकाणी चालू आहे पूजा आता वारुळाची. काका करत आहे. ते दूध आहे काका. चांगलं मोठं वारुळ आहे इथं. इथे जवळपास हेच आहे काय वाटतं आहे ना. या ठिकाणी अगरबत्ती वगैरे लावून दिली आम्ही. पूजा वगैरे झालेली आहे. बढिया मस्त निघलं नारळ. बस थोडासा तरी बाकी घरी फोडून घ्यायचा. बाकी घरी फोडता येते नंतर आरामात. घे यश पूजा कर. यश करत आहे पूजा. बेल बायने लाया टाकून दे, तू बी लाया टाकून दे, बेल टाकून दे. हो कापूर लावून घे तिथं दगडावर खाली साईडनं. दगडांना त्या मातीवर लावून दे. लागन का तिथे खाली लागत चालते ना. कुठं मातीवर इथे राहते ना काही ना तोंड लावून द्या. हां तिथं वरती लावला चालते. 5 जोती लावा लागते. लागला काढी त्याच्यावर.
ठेवून देतो पेटते आरामात. बस राहू ते पेटते ते. बेलाची पाणी एवढी टाकून द्यायचं आता तू. हो. हे शेंदूर बिंदूर पण टाकून द्या आता. सगळं टाकून. हो ठेवू नको ते. तर गाईस फायनली पूजा झालेली आहे. पूजा झालेली आहे. त्या ठिकाणी वारुळ आहे तिथं पूजा केली होती. साईडला काय काय आहे? अडी आहे. कचरा खूप जास्त आहे इकडे. पाजोळू. तर गाईस ही आतमधली पूजा आहे. पाहू शकता या ठिकाणी बेलपत्र वगैरे वाहून. हा यशनी काढलेला स्केच, याची पण पूजा चालू आहे. फ्रेंड्स आम्ही इथली पूजा केली. तर त्या साईडने आलो होतो आम्ही इथं पूजा करायसाठी. रूम आणि इथून डायरेक्ट दिसते या ठिकाणी वारूड. हे इथं जवळच वारूड आहे हे या ठिकाणी. खरंच का गेलं दूध? दूध गेलं. पिलं वाटते साबानं. मगाशी होतं ना काका? नाग देवता प्रसन्न झाले काका. अश्विन तर गाईस आम्ही दूध ठेवलं होतं त्या ठिकाणी. तर पूर्ण दूध तिथलं संपलेलं आहे. काकू दूध पिलं सापाने. हो आता नाही आहे त्या ठिकाणी. ती देतो पा वाटी खाली आहे. काकाचं लक्ष होतं बरोबर. काहीच नाही वाटीमध्ये. अश्विन पूर्ण दूध पिलं. सापानं दूध पिणं चालतं. हॅलो फ्रेंड्स, आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि या टाईपमध्ये एन्व्हायरमेंट झालेलं आहे सध्या. या ठिकाणी शूज वाळू घातले होते मी वरती, कारण खूप जास्त खराब झाले होते. तर आज शूज धुतले आणि इथं वरती ऊन होतं म्हणून वरती ठेवले होते. शूज आणखी वाढले नाही, पण वातावरणाचं पाण्याचं झालेलं आहे. कधी पण पाऊस येऊ शकते. तर हे शूज इथे ठेवून देऊ जेणेकरून इथून पाणी लागणार नाही याला. कपडे पण बाहेर आहे, कपडे आतमध्ये घेऊन घेऊ. या साईडनं एन्व्हायरमेंट क्लिअर आहे. या साईडनं आबाड येऊन आहे. अर्धवटच येते का पाणी. जमलं तर इकडनं पाणी येईन, इकडनं येणार नाही, कारण इकडनं तर एन्व्हायरमेंट पूर्ण क्लिअर आहे. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. फ्रेंड्स या साईडनं एन्व्हायरमेंट चांगलं होतं. इथं एकदम क्लिअर एन्व्हायरमेंट आहे. हे पाहू शकता आबाळ वगैरे एकदम क्लिअर आहे. पण त्या साईडने जर पाहिलं ना, इकडचा हाफ पार्ट पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालेला आहे आणि इकडचा जो अर्धा पार्ट आहे, हाफ पार्ट, तो चांगला आहे. तर फ्रेंड्स आजची व्हिडिओ मी अपलोडिंगला लावलेली आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे डेली 7 वाजता ब्लॉग येणार. तर अपलोडिंगला लावलेला आहे, शेड्यूल केलेला आहे. तर तो 7 वाजता येणार. ते एन्जॉय करसाल. आता वातावरण असं झालेलं आहे. इकडं पण ब्लॅक ब्लॅक वातावरण आलेलं आहे. तिकडचे सर्व क्लाउड्स इकडे येत आहे. तर सांगते नाही तिकडे पण पाऊस पडू शकतो. तर कपडे आतमध्ये घेऊन जाऊ. ब्लॉग बनवता कपडे काढणे. संध्याकाळ झालेली आहे. लाईट लावून घेतले आता. 4 सॉक्स बाकी होते आणि हा चिमटा इकडे. त्यांचे कपडे तर बाहेरच आहे. फ्रेंड्स रूममध्ये लाईट वगैरे जर राहणार तर व्हिडिओ क्लिअर बनते, नाही तर मग त्याच्यामध्ये ग्रेन्स येतात. धीरे धीरे पाऊस चालू आहे. तर आता पावसाची स्पीड वाढलेली आहे. या ठिकाणी डॉट प्रकारची स्पीडमध्ये उमटत आहे. आणि इरेस पण लवकर होतं, कारण हे टेम्परेचरमुळे तपून जाते ना खालचं फ्लोअर. तर फ्रेंड काल जे म्हशी वगैरे चरत होते त्या परत आता इकडे आलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी. काल तिकडे चरत होते, आज या ठिकाणी आलेलं आहे इकडे. तर फ्रेंड्स आज नागपंचमी असल्यामुळे आमचे जे रूम ओनर आहे त्यांनी हे ताट आणून दिलं आहे जेवणाचं. भाजी आहे, बहुतेक आलूची आहे, कढी आहे, शिरा आहे, पोळी आणि हे लाडू कशाचे, लाडू कामीत कशाचे, शेंगदाण्याचे लाडू आहे वाटते. तर फ्रेंड्स मगापेक्षा आता पाऊस थोडा वाढलेला आहे, ते पाहू शकता या ठिकाणी. पण हा भाग जो आहे हा ओला नाही होत आहे याच्यामुळे, कारण वरती इथून हे सिलिंग आहे ना त्याच्यामुळे ओला नाही होत आहे. बाकी हा इकडचा पार्ट पूर्ण ओला झालेला आहे. शूज वगैरे काही ओले होत नाही म्हणून आतमध्ये नाही घेतले. हे बढिया आहे, इथं पाऊस नाही लागत. फ्रेंड्स आतापर्यंत पाऊस चालू होता ना, आता ऊन पण आलं आहे. पाहू शकता या ठिकाणी. कुदरत का नजारा. शैलेश कुदरत का नजारा पाय. तर फ्रेंड्स आता थोडं बाहेर सोबत आहे शैलेश. बाईक तर पूर्ण ओली झाली का रे. इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे वरती. तर गाईस पूर्ण रोड ओला झालेला आहे आणि वातावरण एकदम कूल झालेलं आहे. एकदम थंड वातावरण झालेलं आहे. तर फ्रेंड्स आम्ही या ठिकाणी चहा वगैरे घेतला. आता पेमेंटसाठी गडबड चालू आहे. तर आनंद पेमेंट करणार आहे. पार्टी तुमच्याकडून आहे आता करू नको. आनंद पेमेंट मारून देतो मी. या तिघाचे अबे युट्यूबचं पेमेंट नाही आलं म्हणजे आम्ही रे
आज पार्टी तरी कॅन्सल करायचं सुरू जाणार मध्ये. फ्रेंड्स दूध वगैरे घेतले इथून दुकानावरून, भवानीवरून. इथं बाकी फ्रेंड्स वगैरे बसून डिस्कशन चालू आहे यांचं. शिवानी आहे त्याच्यामध्ये, शुद्ध ब्लॉग आहे. बंद केलता डबल चालू करू नको. रिअली सांगतो ए बट यांचं लवकर करून दे ना, मला लवकरात लवकर हे करता येईल मला म्हणतात रे. उद्या येऊन जा पसारा उन्हाळून मी म्हणालो तुम्हाला तेव्हापासून ते जर ते एखादी गोष्ट घेऊन आता येऊन जातील उद्या. आता काही खाऊ घाल धीरच त्याला, तुम्ही घेतलं त्याला जवळ. आता ओरिओ दे पूर्ण त्याने एकसाथ टाकून. चला चलो. आता इथं आलो तर सौरवची रूमवर, तर इथं थोडा वेळ बसतो, नंतर जातो माझ्या रूमवर. शैलेश वगैरे आला की तो थोडा बाहेर गेलेला आहे. तर चला, आजचा ब्लॉग एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. हे जे घर दिसत आहे फ्रेंड, या ठिकाणी चालू आहे गाणं म्हणणं. You say you need your space, then pull me close. I read your silence, louder than most. One day you're warm, the next day you're cold. Got me second guessing.